लळिंगाव ते धुळेचा किल्ला. हे बघा हे पाण्याची टाकी आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आज आलो आहोत किल्ला लळिंगवरती. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. गडाची उंची साधारण 1995 फूट इतकी आहे आणि डोंगर रांगेची आहे गाळणा डोंगर रांग. लळिंग किल्ला महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील लळिंग या गावात आहे. धुळे मालेगाव रस्त्याला लागूनच लळिंग हे गाव आहे. लळिंग किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारात मोडला जातो. लळिंग किल्ला हा गाळणा टेकड्या या डोंगर रांगेत येतो. याची चढाई अत्यंत सोपी आहे. लळिंगाव दिसत आहे आपल्याला. हे लळिंगाव दिसत आहे आपल्याला. हे सगळं तो पा लळिंग किल्ला दिसत आहे. लळिंग हे गाव धुळ्यातून जाणाऱ्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर वसलेले आहे. त्याचे धुळ्यापासून अंतर 9 किलोमीटर, जळगावपासून 100 किलोमीटर, मालेगावपासून 40 किलोमीटर आणि नाशिकपासून 146 किलोमीटर आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर किल्ल्याच्या पायऱ्यांचे भग्न अवशेष दिसून येतात. पावसाच्या पाण्याच्या ओढ्याने ते अस्ताव्यस्त पडलेले असावेत असे लक्षात येते. हे बघा हे लळिंगाव आहे. हे धुळे MIDC आहे. ते धुळे शहर दिसते. हे आहे का आपला लळिंगचा किल्ला. इसवी सन 1752 मध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर प्रथम व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या ताब्यात आला. त्यामुळे मराठी साम्राज्यात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालत असे. लळिंग हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत मराठी सत्तेचा अंत होईपर्यंत म्हणजेच इसवी सन 1818 पर्यंत ताब्यात होता. इसवी सन 1818 नंतर लळिंग हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला व संपत्तीच्या प्राप्तीसाठी त्यांनी प्रचंड नासधूस केली. हा किल्ला 13व्या शतकात फारुकी राजांनी बांधला आहे. अर्ध्या तासाच्या चढाईनंतर दगडात बनवलेल्या काही पायऱ्या बघायला मिळतात. या पायऱ्या चढून गेल्या की समोरच एक थडगे व शिवाळलेले पाण्याची टाकी बघायला मिळते. हे बघा इथे एक पाण्याचा टाका बघायला मिळतं आपल्याला. येथून डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना जाण्यासाठी रस्ते दिसतात. डाव्या बाजूचा रस्ता हा फसवा आहे. हा रस्ता पडझडीमुळे चुकीचा मार्ग दाखवतो. हा रस्ता तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने जातो. उजव्या बाजूचा रस्ता खालच्या तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो. ही बघा तटबंदी बघायला भेटते आपल्याला. याच वाटेने थोडे वर गेल्यावर वाटेमध्ये 4-5 कातळात कोरलेले दालने किंवा गुफा दिसून येतात. हे बघा हे पाण्याची टाकी आहे. पाणी साठवण्यासाठी किंवा राहण्यासाठी या गुफांचा वापर होत असावा. सध्या ती पूर्णपणे कोरडी पडली आहेत, मात्र पावसाळी मोसमात त्यात बऱ्यापैकी पाणी भरले जात असावे.
काही पाण्याची टाकी बघायला मिळतं आपल्याला. खूप आहे एक पाण्याची टाकी. आणि इकडे खूप आहे. इथे एक पाण्याचा टाका बघायला मिळतं अजून आपल्याला याच्यात बाजूला. ही वरती तटबंदी आहे. अजून एक पाण्याचा टाका बघायला मिळतं. हे पाण्याचे टाके व गुहा पाहून झाल्यावर आपण चालत या किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. हे इथं प्रवेशद्वार आहे. इथं प्रवेशद्वार बघायला भेटतं आपल्याला. प्रवेशद्वार हे पूर्णपणे भग्न अवस्थेत होते, परंतु पुरातत्व दुर्ग संवर्धनाने डागडुजी करून नव्याने उभारलेले दिसते. येथे पहारेकऱ्यांच्या देवड्या असाव्यात. प्रवेशद्वारापासून डाव्या बाजूच्या वाटेने गेल्यावर रस्त्यात कातळात तयार केलेले एक पाण्याचे टाके पाहायला मिळते. त्यात उन्हाळ्यात बऱ्याच काळापर्यंत पाणी साठलेले असते, परंतु हे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. आपण पाहू शकतो इथं गडाची तटबंदी नव्याने उभारण्यात आलेली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथे पर्यटकांसाठी नव्याने कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. इथे तुम्ही पाहू शकता गडाच्या डागडुजीचं काम सुरू आहे व स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण पठारावर फ्लोअरिंग टाईल बसवण्यात येणार आहेत. किल्ल्याच्या मुख्य पठारावर आणखी काही पाण्याची टाकी कातळात तयार केलेली दिसतात. असं आहे का? बरं, 5-6 महिने. हां हां
काही नाही रे. हे बघा मित्रांनो, याला दारूचं कोठार म्हणतात. दारू कोठाराच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा खंदक व 3-4 पाण्याची टाकी आहेत. पाण्याच्या टाक्यांच्या समोरच दुर्गा माताचे एक छोटेखानी मंदिर आहे. लळिंगच्या किल्ल्यावर कधी राहण्याची वेळ आली तर या मंदिराचा वापर करता येऊ शकतो, परंतु येथे केवळ 2च जण राहू शकतात. पाहू शकता तुम्ही, गाड्याच्या डागडुजीचं काम चालू आहे. येथे काही ठिकाणी राहत्या घरांचे पडीक अवशेष नजरेस पडतात. ते काय राजवाड्याचे अवशेष आहेत. समोरच नव्याने ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्याच्या पलीकडून मुंबई-आग्रा महामार्ग व धुळे शहराचे दर्शन होऊ शकते. वातावरण स्वच्छ असताना सोनगीरचा किल्लाही येथून दिसू शकतो. मित्रांनो पाहू शकता, इथे चोर दरवाजा लागला आपल्याला.
चोर दरवाजातून खाली उतरल्यावर उजव्या बाजूला एक वाट जाते. वाटेत देवीचे एक पडके मंदिर दिसते. येथूनच लळिंगच्या मुख्य माचीकडे वाट जाते. किल्ल्याच्या मुख्य बाजूवरूनही ही माची स्पष्ट दिसून येते. बघा मित्रांनो, अजून एक मंदिर बघायला मिळतं आपल्याला इथं. कोण राहिले मित्रांनो माझ्या मागे? माचीवर एक पाण्याचा भव्य तलाव आहे. समोरच एका घुमटीच्या खाली पाण्याची 2 टाकी आहेत. माचीचा परिसर पाहून झाल्यावर दुसऱ्या बाजूने वाट पुन्हा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाते. येथूनच गड उतार होता येते. मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय.